अरे अजून दूधवाला आला नाही. आला वाटतं. अं, नमस्कार. नमस्कार. तुम्ही दूधवाले आहेत ना? तुम्ही दूध हो. नाही आणलं? नाही, नाही आणलं दूध. बसा. अहो 11 वाजले. तुम्ही अजून कोणीच दूध आणून दिलं नाही आणि तुम्ही पण खाली हात आले. असं का बरं? अहो मॅडम, आजपासनं ना तुमचं दूध बंदच केलंय मी. अहो असं कसं बंद केलं? काय बोलताय तुम्ही हे? अहो असं कसं बंद केलं तुम्ही म्हणजे? बिझनेस बंद करताय का? मला नाही. आधी सांगायचं ना 1 महिना अगोदर. मी दुसरं कोणाला तरी लावून घेतलं असतं. अहो मी बिझनेस बंद नाही करत आहे, फक्त तुमच्या घरी दूध देणं बंद करतोय. फक्त आमच्या घरी दूध देणं बंद करताय. हो. असं का बरं? अहो मॅडम, मागच्या 5 महिन्यापासनं तुमच्याकडे पैसे बाकी आहे माझे. हं? 5 महिन्यापासनं तुम्ही फक्त फिरवताय मला, की हा उद्या देते, पुढच्या महिन्यात देते, तिसऱ्या महिन्यात देते, चौथ्या महिन्यात देते. अहो माझा नवरा USA ला गेलेला आहे. त्याला आत्ताशी जॉब लागली. त्याचा पुढच्या महिन्यात पगार होईल, मग पाठवाल ना तो पैसे. हे बघा मॅडम, तुमचा नवरा USA ला जाओ का कुठं चीनला जाऊ, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अहो वर्षापासून तुमच्याकडे आम्ही दूध घेतो. असं काय करता तुम्ही अचानक? अहो दूध घेतो म्हणजे मग मी पण तुम्हाला वर्षापासून दूध देतोय ना. मग असं थोडी 5 ना. महिन्याचं बिल काय पेंडिंग राहिलं, तुम्ही दूध बंद करताय. अहो मग 5 महिने काही कमी होता का मॅडम? तुम्हाला समजत नाही का काही? अहो मॅडम, 5 महिन्यापासून तुम्ही दुधाचं बिल दिलेलं नाही. आम्ही काय 5 महिन्यापासून आमच्या म्हशी उपाशी ठेवायच्या का? अहो तुम्ही काय आमच्याकडेच दूध टाकता का? किती लोकांना दूध देता तुम्ही, हा? असं काय करता तुम्ही? आमच्याच पैशांवरती अडलं का सगळं काही? अहो तुमच्याच पैशांवरती म्हणजे आता तुमच्याकडेच 30,000 रुपये जमा झाले आमचे. अहो 30,000 रुपये, हा ठीक आहे झाले असतील, देऊ ना मग पुढच्या महिन्यात. किती मोठी गोष्ट आहे का ती? हे बघा. अहो एवढे 5-6 वर्षापासून आम्ही इथं राहतो, तुमच्याकडनंच दूध घेतो. सगळे पैसे नील करत आलोय आम्ही आतापर्यंत. फक्त एवढेच राहिले 5 महिन्याचे. तुम्ही दूध बंद करायची गोष्ट करताय. खरं हे बघा मॅडम, काय आहे ना, आता म्हशींनी जर दूध द्यायला पाहिजे, तर त्यांना चारा पण लागतो तेवढा. बरोबर? आणि मी जेवढ्या लोकांना दूध देतो ना, जेवढ्या लोकांना दूध पोहोचवतो, त्यांनी सगळ्यांनी ते पैसे क्लिअर केले. तरी पण कसं आहे मॅडम, माहिती आहे का, आता आमचा काहीतरी सेटअप असतो नाही का व्यवस्थित. एवढे पैसे येणार आहेत, एवढा खर्च पाणी, त्याच्यानंतर एवढे चाऱ्याला लागणारे, एवढे ते दुधाच्या कॅटल्या-बिटल्या हे ते सगळं मॅनेजमेंट असते. आता तुमच्याकडे माझे 35,000 रुपये अडकून राहिले. अहो एवढा खर्च पाणी असतो आम्हाला, की म्हणजे आता किती चारा लागणार आहे, किती चारा बोलवायचा आहे, त्याच्यानंतर मशीनना परत इंजेक्शन्स वगैरे सगळं काही असतं. त्यांची साफसफाई असते. त्याच्यानंतर आम्हाला ते गोठ्याचं हे हे करावं बघा, तुम्ही लागतं. मला एवढं सगळं काही सांगू नका. मला 1 महिन्याचा टाइम द्या. तुमचं बिल क्लिअर करून टाकते आणि माझं दूध चालू ठेवा तुम्ही. बंद करू नका. हे बघा मॅडम, जोपर्यंत तुम्ही माझे 30,000 रुपये देणार नाही, तोपर्यंत तुमचं दूध मी चालू करू शकत नाही. अहो असं कसं? सकाळी जे चहा नाही पिली का दिवस चालू होत नाही. बिना दुधाचं कसं काय महिना काढायचा बरं आता आम्ही? आणि दुसरी गोष्ट एक, की मला माझं बिल आत्ताच्या आत्ता पाहिजे. ते दूध चालू होईल ना होईल ते नंतरचा विषय. मला आत्ताच्या आत्ता माझे 30,000 रुपये द्या. म्हणजे मी तुमचं दूध चालू करेल, मी मोकळा होईल. अहो माझ्याकडे नाहीयेत पैसे. पुढच्या महिन्यात येणार आहेत. अहो मॅडम, पुढच्या महिन्यात येणार आहे म्हणजे अजून मी 1 महिना थांबायचं का? हो. नाही, मी थांबू शकत नाही. मला आजच्या आज माझं बिल पाहिजे. बिल क्लिअर करा. बाकी सगळं नंतर बघू आपण. हे बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी तुम्हाला आता देऊ शकत नाही. पुढच्या महिन्यात मी देते भले. अहो मॅडम, पुढच्या महिन्यात आता तुम्ही मागच्या 5 महिन्यापासून पुढच्या महिन्यातच म्हणताय ना? अहो हं? मी तसं काही बोलली नव्हती तुम्हाला. मी बोलली मला 5-6 महिन्याचा टाइम द्या असं बोलली अहो होती. 5-6 महिने कोणता माणूस उधारी ठेवतो? हा? तुम्ही जा बरं एखाद्या दुकानात. 5-6 महिने ठेवतो का तो उधारी? मी तरी तरी पण मॅनेज करतोय ना. हा? माझा काही एवढा मोठा बिझनेस आहे का की मी महिन्याला 4-5 लाख रुपये कमवतो? 5 महिन्याचं तुमच्याकडे 30,000 रुपये बिल झालंय. विचार करा, 5 महिन्यात तुम्ही फक्त 30,000चं दूध घेतलंय. आता नाहीयेत माझ्याकडे पैसे. नाही. ऐका माझं, असं दूध बंद करू नका आणि आम्हाला गरज आहे दुधाची. हे बघा मॅडम, आता तुमच्याकडं पैसे नाही ना, नाही. तर एक दुसरं ऑप्शन आहे माझ्याकडं. कसलं त्याच्याने ऑप्शन? तुम्हाला पैसे द्यावे नाही लागणार. हां? म्हणजे एक असं ऑप्शन आहे,
तर ते तुम्ही केलं ना तर त्याच्याने तुम्हाला पैसे द्यावे नाही लागणार. असं कसं पैसे द्यावे नाही लागणार? काय ऑप्शन आहे असं? हे बघा त्याच्यात नाही का तुम्हाला पण मजा येईल, मला पण मजा येईल आणि तुम्हाला पैसे द्यावे नाही लागणार. हम्म, हा. असं काय सांगा ना. अं, हे बघा, आता तुमचा नवरा राहतो विदेशात, बरोबर? आता तो येतो वर्षातून 6 महिन्यातून एक वेळेस. हम्म. तर म्हणजे तुम्हाला पण प्रेमाची आस लागत असेल ना, प्रेम पाहिजे असेल. मग तर म्हणजे तुम्ही मला प्रेम द्या, मी तुम्हाला प्रेम देतो. मी तुम्हाला ते 30,000 रुपये माफ करतो आणि डोकं फिरलंय का तुमचं? हा, काय बोलताय तुम्ही हे? इथून निघा बरं, उठा, निघा लगेच. ओ मॅडम हळू बोला, हळू पैसे बोला. बाकी म्हणजे विकत घेतलं का तुम्ही मला? हा, हळू बोला बोलतोय ना, हळू बोला थोडं. काय मला कान आहेत, ऐकू येतं मला. एवढ्या मोठ्या आवाजात बोलू नका. हे आणि बघा, तुम्हाला घर माझं, हं, दार माझं, हं. तुम्ही माझ्या घरात येऊन मला अशी मागणी घालताय? लाज नाही वाटत तुम्हाला? अहो हे बघा, जर तुम्हाला एवढंच वाईट वाटतंय ना, तर माझे पैसे मोकळे करा ना तुम्ही. देते, लवकरच देते. निघा तुम्ही आता इथून. लवकरच नाही, हे बघा, उद्यापर्यंतचा टाइम देतो तुम्हाला. उद्या दुपारी येईल मी, माझे 30,000 रुपये मोकळे करून ठेवा. समजलं? तेव्हाच तुमचं दूध चालू होईल, नाही तर मग दुसऱ्या ऑप्शन साठी रेडी राहा. काय मूर्ख माणूस आहे, प्रेमाची मागणी घालतोय दूधवाला. हं? काय ग, कोणाशी बोलत होती केव्हाची? अगं तो दूधवाला आला होता. हा का? 5 महिन्याचं बिल बाकी आहे ना त्याचं. हा. तो पैसे मागत होता. तर तुझ्या दाजीने तर काही पैसे पाठवले नाही बाई. कुठून द्यायचे त्याला पैसे? मग तो म्हणायचा पैसे नसतील ना तर माझ्यासोबत प्रेम करा. बाई असं बोलला? हो. बरं जाऊ दे, उद्या येणारच आहे ना तो? हा, उद्या येणार आहे तो. बरं मग उद्या आपण त्याच्याकडे बघू. आले तुम्ही हो. एवढ्या सकाळी? हा मग माझं काम सकाळीच असतं. अच्छा. या ना. ते काल आपलं बोलणं झालं होतं बघा. हो, झालं होतं ना. हा. तुम्ही जसं माझ्या दोन अटी टाकल्या होत्या मला, हम्म. की एक तर प्रेम द्या, एक तर पैसे द्या माझे. बरोबर. पैसे तर काही झाले नाही बरं का माझ्याकडनं मॅनेज. अच्छा, मग प्रेम. मग आता काय, आता माझ्याकडे तेच पर्याय आहे. पहिले तर मी खूप विचार केला होता की नको बाबा असं काही करायला नको, पण जाऊ दे ना, एकदा प्रेम दिल्याने 30,000 रुपये फिटताय म्हटलं तर मग काय प्रॉब्लेम आहे. मग अहो मी तुम्हाला काल हेच सांगत होतो हो. की तुम्ही एक वेळेस प्रेम दिलं ना, तुमचं म्हणजे 30,000 रुपये फिटून जातील आणि पुढचे तुम्हाला 2 महिने मी दूध फ्री देईल. खरं गड्या, म्हणजे तुम्ही एवढे पैसे माफ करताय, लय पैसेवालेत तुम्ही नाही का? हा. अहो लय पैसे नाही, पण आता तुम्ही इतक्या सुंदर आहे आणि तुमच्या प्रेमा खातीर काय ते 30,000 रुपये. ओ हा, बरोबर आहे. मग 30,000 खूप थोडी मोठी गोष्ट आहे तुमच्या प्रेमापुढं. बरोबर आहे. हम्म. बरं. आता तुम्ही राजीच आहे तर चला ना, मला ना दुसऱ्याकडे पण जायचंय पैसे वसूल करायला. हो, ठीक आहे ना, मी तसं पण तयारच आहे. मी तुमचीच वाट बघत होती. अरे वा, एवढं सकाळी माझी वाट. हो. चला मग. चला. बसा. तसं मला एक सांगा बरं, ही ऑफर फक्त माझ्यासाठीच आहे का अजून बाकीच्या लेडीज साठी पण? अहो नेमकं कसं आहे, बाकीच्या लेडीजचे नवरे घरी असतात आणि ते ना मला टाइम टू टाइम पैसे देत असतात. अच्छा, हा. मग तुमचा चान्सच नसेल लागत नाही का? आता तुमचे मिस्टर कसं आहे, तुमचे मिस्टर बाहेर राहता. US ला राहतात.
बरोबर. हो, आणि मग तुम्हाला त्या गोष्टीचा चान्स मिळाला आणि तुम्ही त्याचा फायदा उचलताय. हा हम्म. फायदा नाही हो. हा फायदाच म्हणता येईल ना. फायदा कसला? आता फायदा तर तुमचा आहे ना. तुम्हाला काय एवढ्या दिवसापासून प्रेम भेटलेलं नसेल. आओ. तुम्हाला प्रेम पण भेटेल आणि तुमचे पैसे पण माफ होणार आहे. हम्म. मग याच्यात फायदा कोणाचा आहे? हो, माझच. मग अहो फायदा पण का तुमचाच हो? आहे. 1 महिने थांबलाच असता तर काय प्रॉब्लेम झाला असता तुम्हाला? कसं आहे, 1 महिना थांबायला मला काही प्रॉब्लेम नाही. हं. पण मग मला हा चान्स भेटला नसता ना तुमच्यासोबत. हां, बरोबर. प्रेम करायला चान्स भेटला नसता. हो, हो. हम्म. बरं ऐका ना. हं. आता आपण ना लय टाइम वेस्ट करतोय या बोलण्यात. आता टाइम वेस्ट कसला याच्यात? बोलायला तर पाहिजेच ना. अहो बोलायला तर मी येईल ना, संध्याकाळी येईल परत बोलायला. हां. पण आता आपलं हे काम करून घेऊ ना. हे काम महत्वाचं आहे आपलं, बरोबर की नाही? हो, बरोबर. हां. मग चला सुरू करू प्रेमाला. हो, ठीक आहे. हटो दूर, पागल. हे काय चालू आहे? तुला सांगितलं होतं ना. हाच का तो दूधवाला? हाच तो. लाज नाही वाटत का तुला? जसं मॅडम सांगितलं तसं केलं ना तू. एकदम मस्त व्हिडिओ आलेला आहे. ओ मॅडम व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ व्हायरल करून. हा, दूधवाले असे करतात ना. डिलीट करा मॅडम तो डिलीट बिलेट नाही. व्हायरल नका करू. अरे, तू जे 30,000च्या बदल्यात फायदा उचलायचं बघितलं, तसंच आम्ही ना तुझं ते विचारांना सगळ्या जगासमोर आणायचं ठरवलं. इतका नालायकपणा. मॅडम हे बघा तो व्हिडिओ डिलीट करा. अहो व्हिडिओ तो डिलीट होणार. आता तू 30,000 काय, तू 1 रुपयाच्या पण लायकीचा नाही राहणार. हा घे 1 रुपया. तुला सोडू बिग का? मागायला ठेवू आम्ही फक्त आता. सोडू का? ये टाक बाई video टाक. अहो ओ मॅडम कुठं सोडू का? कशाला टाकताय? अरे, अशा तुझे चाळे बघून ना कोणी तुझ्याकडनं दूध ये- घेणार नाही. आता तुला माहिती का, तू एका सोबत असं केलं, उद्या दुसऱ्यांसोबत असं करशील तर आम्ही व्हिडिओ टाकून देतो अगं ना. तो बोलत होता ना, काय? दुसऱ्या बायांचे नवरे घरी असता, नाही तर मी त्यांच्यासोबत पण चान्स मारला ओ. असता. अरे, असं बोलला. असा बोलत होता. ऐका ना, कर ऐका तू ना. नाही, सगळं नाही. रेकॉर्ड केलं. ऐका तुम्ही 30,000 रुपये नका देऊ. 30,000 नका देऊ. ते व्हायरल नका करू फक्त. हे बघ, तुला शेवटची वॉर्निंग देते. याच्या पुढे जर तू कोणत्या पण बाईशी असं बोलण्याचा प्रयत्न केला, मला कळालं तर मी तुझा व्हिडिओ 1 मिनिट नाही लावणार व्हायरल करायला. व्हिडिओ तर असंच राहणार आहे मोबाईल मध्ये. हो. आणि 30,000 रुपये ना तुझ्या पुढच्या महिन्यामध्ये तोंडावर मारून फेकते. पण दूध बंद करू नको. रोज मला दूध पाहिजे आणि निघायचं तू इथून आता सरळ तोंड उचलून. चल, ठीक आहे. तो फक्त तो राहिलाच असं. डिलीट करा नाही ना. नाही, असं निघ इथून, चल. अहो केला असता कर ग delete. व्हायरल. नाही ठीक आहे राहू द्या. अहो राहू द्या. दूध रोज टाकत जा. हो मी दूध रोज टाकतो. बरं झालं तुम्हाला आधीच सांगितलं, त्याची आपण रेकॉर्डिंग करून घेतली, म्हणजे इथून पुढे तो कोणासोबत असं करणार नाही. बरं झालं. नाही तर पाहित नाही आज माझ्यावर काय वेळ आली असते. तू